नमस्कार. तर आजच्याला दिवसभर पाऊस आहे. जसा सकाळच्या पासून लागलाय पाठपासून त्या आजच्या दिवसभर उघडलाच नाही. त्यांचं चाललंय आकर झाडायचं. ते नेट लावत होतो आम्ही, त्याच्यामुळे उशीर झाला. आणि मग आता चाललंय आकर झाडायचं. बरं आहे ना? तर पाहुणा मला म्हणतो या घरी भेट घ्यायला चल. त्याच्यामुळं तो पण गाडी घेऊन आला या. वर्षातून आपल्या घरच्यांची भेट घेतलीच पाहिजे. आई वडील भाऊ भाऊजया आजी आजोबा. काय तयारी बियारी केली का नाही? केली ना. काय केली? गावठी कोंबडीचा बेत केला या. हा मस्त बाकी केला ना. मस्त पाकी केला. आता शिजाय घातलाय तर शिजत तर म्हणलं आता काय करायचं मग. बाणायला आलो मी काम उरकू लागायला. पाहुणा आला म्हणून. हा ना, नाही तर मग आखर राहिला असता. आणि जरा आपलं ह्याच्यात बी टायमिंग गेला. इकडे नेट लावून घेतलं. नेट लावलं जरा ते मेंढराला थापा केला. पावसा पाण्याचा वागू पण मिंड्या जायला खटरावतोय. थंडी गारठ्याचा आता जाग्याला आल्यामुळं तो पण असा झोपतोय आता घरी. आता शिजाय घातल्या मस्त अशी कोंबडी आहे गावठी. ते थांबतच नव्हता, पण थांब म्हणला. आता पहिल्यांदा आल्याच्या नंतर आपल्याला विचारच पडतो. नकोच म्हणत होता, पण म्हणलं हो दे. दिवसभर पावसाने सरपण पण आणलं. जरा ओलच येते. अगदी मस्त शिस्त या रटा रटा. अजून वाटण घातलं नाही त्याच्यात वाटलेलं. पाहुणा म्हणत पावसा पाण्याचं काय करते, पण असं वाटतं या म्हणजे वर्षातूनच भेट होती आपली आणि आपल्याकडे येते ते भेटायला. आता वाटण वाटून घेतलेलं मामीने लय बारीक मला मस्त मदत केली. वाटण वाटून दिलं जरा टाकून किती ते. बाणाची अगदी मस्त बाकी आज गावठ्या कोंबडीची तयारी चालली आहे. तर आता कालवण झालं आणि आता भाकरी करून घ्यायच्यात. बाणायचा बारका भाऊ बाणायला न्यायला पाहुणा आलाय. तर मग बाणाय म्हणली काहीतरी बनवती. तर चाललंय मस्त बाकी. मग बाणाय झालं कालवण तयार? झालं तर काय आता खाली उतरायचं आणि भाकरीला तवा ठेवायचा आहे. तर वाडा आल्यामुळं बाणायचा बारका भाऊ पण बाणायला भेटाय आला. भेटाय आला तर मला आता म्हणतोय की चल पोरांची स्वरांची आईची वडिलाची भेट घ्यायला. आता आपण जायचं होतं एक दिवस, पण ते जायला बी भेटना. तर मी पण आता बाणायला काम करू लागलो. तिकडं पाहुण्याला भेटाय आलो. ती बाणायने मला दुसरंच काम लावलं. आकर लोटायचं दिलं काम तुम्हाला. मग हे बसले जेवण करीत. नेट पण बांधून घेतलं जरा. पाहुण्याने मदत केली, बाबूने केली. हा ना, मदतीची वटकनचं काम नाही. मला मामीने वाटून दिलं. मामी आल्या होत्या, पाहुणा आलं म्हणून बरं इथं राहिला. मला बाजीत होते मी, तर मला म्हणले दे बांधून मी वाटते. खासदार आताच वरनं खाली उतारला डोंगरावर. मिंड्या गेलता वाघ्या राहिला होता. ते गेला होता मिंड्यावाळा. वाघ्या मेंढरा गेलत. आज थांबला होता बिराडा. हा गारठ्याचा आज नाही गेला. मग पाहुणा कसा काय पाऊस पाणी या वर्षी? पाऊस लय यंदा. कशी काय पिकं पाणी काय म्हणते ते? नाही यंदा पिकं अजिबात काय पावसामुळे नाही ना. वाडा आला ना तुमचा पण? वाढा 4-5 दिवस झाले, आठवडा झाला. हा मेथ्या बित्या कशाला त्या जळल्या सगळंच जळलं. लय टाकलं होतं. मेथ्या तांबाटी काय शेपू असते ना तुमची. तर चालली बाणाची आता भाकरी बनवायची तयारी. पाऊस पण रिमझिम चालूची. बाणा जायचो माहेराला. जायचं आता गाठी बिटी बी घेतल्या पाहिजे ना. होय
आता माझं आपलं काम म्हणून दररोजचं काम आहे, पण माणसाची गाठ पण कवा तरी घेतली पाहिजे ना. गाडी लागते ना वाटतं. हा ती गाडी आणली नेमकी लागायची मला. होय. मग पटपटी घेऊन आला असता ती परवडणार. बाणाला मस्त बाकी बोलेरो आणली आहे बसायला, तर बाणाला ती गाड्या लागते का. मग काय आता बारकी गाडी परवडली असती, पण त्याने आणली मोठी. गोडी आणली ना माना. आणली की जाऊन पुढे गेली आता परत. ठीक आहे. आता मेंढर पण येतात थोड्या वेळाने. लय बरं पाऊस बी तेवढा झालाय यंदा. चारा कुठं जाईन तिथं चाराय. चाऱ्याला नाही यंदा तोटा. चारा भरपूर यंदा पाऊस पडल्यामुळं चराय पाणी आहे. बाणा आज खुशच असेल वाटतं. हा बाणा खुश गावाला वाणा आल्यापासून पोचल्यापासून खुशच येत. हा ना. हा बरं माहेरात जायचं म्हणलं थोडा फरक असतो, तोंडावर जरा आलं की असते ना. असते ना. उरक पाहुणा बुक्याला आहे. पाहुणा नाही बुक्याला लागेल. पाहुणा म्हटलं जेवण बनवून देत नव्हता मला. म्हणजे चल चल म्हणजे होता. की नाही होत. पोरं सारत ना घरी बारकी येतं ना, लांब चालायचं. आपल्या तिकडे आपल्या साळावानीशी पण साळाय लांब. आणि मी शाळा शिकलेलो का. हा मग ते म्हणे मला पोरं साळत ना मी घरी त्या नाही. शाळेत मग होतो म्हणलं 2 आता महिने असा उशीर वडाण्याला झालाय. मामाच्या गावाला. म्हणलं उशीर असा झालाय तसा झालाय, आता थांब. पाऊस बी येत होता त्यात मध्ये. उजाडलं काय बाबा तुला? त्याला उजाडलं वाटतं 6 वाजता आता संध्याकाळच्या. आज बाजरी काय भाकरी काय ज्वारीची येतात काय नाही बाजरीचे अशा पांढऱ्या का दिसत पालामुळं. हा ना. हा पालामुळं एकच असं वर पाल आहे ना पिवळं. चाललंय आता बाणायचं मस्त बाकी वाढायचं गरमागरम बाजरीच्या भाकरी आणि गावठी कोंबडीचं मटण का चिकन म्हणायचं. बरं बाणाय हा गावठी चिकन म्हणलं आपण चिकन म्हणतो का मटण मात्र आहे. कोंबडीच्या मटणाला काय म्हणतो आपण. मटणच म्हणायचं काय म्हणायचं चिकन कायला म्हणायचं. मात्र वाढू का तुम्हाला नको वाढू नंतर जेवतो ना. तर अगदी मस्त बाकी कालवण पण बनवली आता. पोरं 2 बोलावली होती. ती बाणाय बघ ते वाट तिकडे पोरांची. म्हणलं या म्हणलं मग ते अजून येईन आता. ते ती वस्तू गेली ते म्हणली थोड्या वेळाने आले येतो म्हणली जेवण. गेले मोबाईल चार्जिंगला लावायला. इथं लाईटीचा झाला प्रॉब्लेम. हा? आली वय नाही आली आताच गेली ना कुठली आली. घ्या घ्या तुम्हाला घ्या पाहू नये तुम्ही जरा. आली का काय पण पोरं माझं म्हणजे मला असं वाटतं ना की आपल्या बसा बसा गाजभर खात्यांना आपण काय आवरून कोण कोणाला बोलावतो कोण कोणाला करता. नाही ना जवळ करी हवा आवरून नाही करी. म्हातारे बस म्हातारे बस बस. नाही नाही बघतो बघा बरं. नाही मात्र आहे जेवतात की मात्र आहे स्वयंपाक करू नका तिकडं. मात्र आहे एक भाकर बी खात नाही. अर्ध्या भाकरीची मालकी मात्र आहे. पण गाडी मला दिसली होती बाई माघारी बोलून तीच होती. एक नंबर कालवण. तरी गाय गाय केले. रेसिपी काय दाखवायला भेटली नाही. तुमचं चाललेलं तिकडे काम. तू काम करायची बारी आहे मला. मग काय काय झालं हा कर काय झालं कराय पण लागते. मग काय तो जेवण बनवलं ना तिने. म्हणूनच जमलं ना. आली आली पोरं फोन लावा. पाहुणं कोकणाला म्हणलं येतं नाही आलं. नाही ना आलं. कुठे गेल तर पोरांना मी वाट किती उशीर बघित होती. होय हाय का लाईट. आपल्या इथं लाईट नसल्यामुळे लांब जायला लागते ना. मीडिया बी आल्या तर आता ह्यांना लावायचं आधी जेवाय वाढलं मग पोरं आल्यावर त्यांना वाढला. पोरांना पोटभर जेवायला लाजू नका.
नेट पुरलं नाही का पुरले नेट नेट जरा कमी पडली नेट कमी पडलं जरा नेट हितपर पाहिजे होतं पाऊस कसा काय होता इरबळ येरबळ पावसाने मग दूध दुलय दुलय ना तिकून तरी तू पुरतं नाही केलं कुणा नाही पुरतं केलं एका नाही नाही, आता बरं झालं हा हा बा. होय. चेक करायचा आता माझ्या भाकरी चाललेल्या त्याच्यामुळे करायचा चहा काय आता निघालोय अनिल आणि मी मेंढर बिंढर वाड्यात लावली मस्त जेवली पण पाऊस दिवसभर चालू आहे आणि अजून नाही उघडला परत आम्हाला डोंगरातूनच रस्ता आहे रात्रीचं काय पोरांना खायला गेलंच नाही जमलं लाडू आणलं मग तेच काय करायचं लाईट कसं काय जाते बरे ना भाऊ बरे नाही बरं तर आहे तर काय बरं आहे आमचं बी दुसरं काय खायलाच घ्यायला भेटलं नाही मग आपलं गाय गाय लाडू घेतलं तिथं काय व बरे आम्हाला बी यायला रात झाली जरा मांडा शाळेत नाही येताना भिजला होय तो आणि म्हणजे होता मला पोरं न्यायला जायचंय पण ते तिथं मग मी पण बसली जेवण करीत त्याला त्याच्यामुळे मग झाला उशीर काय जेवण बनवलं होतं नाही ते नव्हता म्हणत बनावलं बरं आहे ना तुमचं बरं आहे बरं आहे तुमचं आमचं बरं आहे भाकरी चालल्यात काय चाललेत ना आता बाकी लाईटीला काय झालंय लाईट नाही आता लाईटीला सगळीकडे झालंय आम्ही आलोय वाडा तिथं बी लाईट नाही मिठाचं दूध का काय गायचंय होय हा 2 गाय बारकी भाऊज आहे अनिल न्यायला आलता त्यांची त्याची मंडळी वली दाखव झाले ते चुलं पेटवलं लवकर घेतलं नव्हतं सरपंच पण ते बाहेर रोजच आता पाऊस येत आहे रोज 2 किती घेतले मग काय आता एवढ्या खटल्याचा सायकल हा ना लाईट नसल्यावर घरात अंधार वाटतो ना काय पाऊस आहे लाईटच नाही जाते सारखे लाईट ना काय कालवान चाललंय वांगी इकत का घरची होय मोबाईल साईडला ठेव हा लाईट लावली का मोबाईलची लाईट दिसत नाही ना घरात बाहेर परवडलं मग नाही बाई बाहेर गॅसवर चाललंय वांग्याचं कालवा एका वहिनीचे तुझ्या चालले 2 वहिन्या घसरल्या होत्या कालवान कराय नाही बाई एक जणांनी वाटताना वाटलं पाट्याव एक जणांनी चिरून घेतली वांगी मी आल्यावर लाईट नसते ना इकडे बघा की परतीगतच होत काय माहिती पाऊस येतोय त्याच्यामुळं मस्तच वास सुटलाय भाजीचा होय ना तरी पाट्या वाटले की तुम्ही हा आधी तुला बोलावली कोण म्हणलं बाई बाय म्हणली होय आणि मी म्हणले दंबया पाणी भरायचंय मला पाणी नाही हा पाणी भरलं होतं आता दिली आणली 1 बादली बरोबर बरी आहे ना तू आता हा गार लागते नाही गार लागते इथे पाऊसच येतोय ना दररोज बादली कुठून आणली बरोबर ते काय चालू केलं ना